गुड मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यांना जय शिवराय. पिकअप 1934च्या नवीन ब्लॉगची सुरुवात आज आपण विट्यामधून करतोय. तर रात्री थांबलो होतो झोपायला, 3 वाजता झोपलो आणि सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो. कम्प्लीट 6 तास आपण झोप काढलेली आहे. फुल झोप झाली, फुल 6 तास. तर उठलोय, जस्ट फ्रेश झालो, तोंड वगैरे धुतलंय. तर इथून आता आपल्याला विटा लागेल आणि रहमतपूर मार्गे साताऱ्यावरतून मग महाबळेश्वर मार्गे आपल्याला खाली कोकणात उतरायचं आहे. तर चला मित्रांनो, थोडं लेट झालं आहे, जर्नी सुरू करूया. इथून अजूनही 250-300 किलोमीटरचं अंतर आहे. तर झाली आहे मित्रांनो आपली जर्नी सुरू. इथं विटा ते रोह्याची जी आपल्या लास्टच्या टप्प्यातली रनिंग आहे, कारण गाडी खाली तर आज झालीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. बघू आता इथून लोकेशन लावूया. कम्प्लीट 270 किलोमीटरचा प्रवास आहे मित्रांनो, 7 तास दाखवतोय. सिंगल रस्ता आहे, जर्नी मस्त होणार आहे. थंडी भरपूर आहे, तिकडं गरम होत होतं आणि इकडे एवढी जाम थंडी आहे का विचारताच होय नाही. रात्री डायरेक्ट आलो, पंपावर गाडी लावली, झोप आवरत नव्हती. पण 3 वाजताच झोपलो इथं पंपाला. तर आता मस्तपैकी विटा लागल. विट्यात चहा नाश्ता उरकू, नाहीतर पुढं जिथं चांगलं हॉटेल भेटेल तिथं उरकता येईल. पार्ट 1 कसा वाटला रिटर्न जर्नीचा कमेंट करून नक्की सांगा. कारण आपण बराच अंतर 1000 किलोमीटरचा 1000 ते 1100 किलोमीटरचा पार्ट 1 बनवला म्हटल्यावरती लय शॉर्ट फॉर्ममध्ये केलंय. कारण त्यात बरीच माहिती होती, बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या होत्या. तर झाल्या असतील बऱ्यापैकी. अजून काही एडिटिंगला बसलोच नाही. तर आता तो पोहोचल्यावर पुण्यात पोहोचल्यावर एडिटिंग करू त्याचा, त्यामुळे ब्लॉग थोडा लेट आला असेल हा, पण काही प्रॉब्लेम नाही. लेट बट नीट. तर हा रोड आहे मित्रांनो विजापूर ते सातारा. या रोडपेक्षा मित्रांनो आपला साताऱ्याचा रोड जाण्यापेक्षा तो रोड चांगला आहे, डायरेक्टली जेजुरी लोणंदचा. मस्त टापोटाप रोड. या रोडला बरंचसं काम पण चाललंय आणि असे सिंगल 2 घाट पण आहेत. बारामती आणि अहमदनगरसाठी मित्रांनो राईट घ्यावा लागतो. गोंदावले पण इकडं राईट साईडलाच आहे. मुंबई सरळ, चिपळूण सरळ, कराड सरळ. तर मित्रांनो आपण पोहोचलोय विट्यामध्ये. वेलकम टू विटा. चला सरळ चौकात आणि महाराजांचं दर्शन झालं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विट्याच्या चौकात. तर विट्यात पण आपले 2-3 फॅमिली मेंबर आहेत बरं का, बट माझ्याकडे पण नंबर नसल्यामुळे मी काय आता कोऑर्डिनेट करू शकणार नाही. आता ते कमेंटमध्ये नक्की सांगतील की भाऊ विट्यात आला आणि फोन नाही गेला. तर बघूया भावांना, नेक्स्ट टाइम नक्की अपडेट देईल की असे जर रूट फायनल झाले तर नक्कीच सांगेल. मस्त असा छोटासा घाट आहे आणि इथून आपल्याला आता रहमतपूर गाव लागेल. तर आपले 2 फॅमिली मेंबर आहेत रहमतपूरला, नितीन भाऊ आणि निलेश भाऊ. म्हणजे आपण ज्यावेळेस लास्ट टाइम सत्यमंगलमचा पहिला ब्लॉग केला होता त्यावेळेस ते आपल्या बरोबर होते. तर आज त्यांच्या गावात आलोय. तर बघूया फोन करून भेटतायत का, साहेबांकडे टाइम आहे का आपल्यासाठी. तर चला पोहोचू मित्रांनो पहिलं रहमतपूरला. हे बघा आमचे कार्यकर्ते मार्गदर्शक समोर लाल शर्टात दिसत असतील, नितीन भाऊ. इथे आपल्याला गाडी पार्क करायची. आता निघूया इथून रहमतपूर मधून बाहेर. हे रहमतपूरचं स्टँड आणि हा रहमतपूरचा चौक. आपलं रहमतपूर. तर आपण पोहोचतोय मित्रांनो प्रतापगडाच्या पायथ्याला. त्या टोकालाच प्रतापगड आहे आणि भरपूर अशा सहली येतात प्रतापगडाकडे जाण्यासाठी किंवा महाबळेश्वरसाठी. हे बघा बस वगैरे आहेत. तर मित्रांनो हे बघा इथून किल्ल्याकडे रोड जातो प्रतापगडाकडे. समोरच कमान दिसत असेल. आणि आपण आता निघालोय खाली, घाट उतरायला लागलोय परत. कोल्हापूर इथून 30 किलोमीटर आहे आणि हा घाटाचा परिसर. तर पहिला आपण महाबळेश्वरचा घाट उतरलो आणि आता आपण कोल्हापूरच्या रोडला निघालो आणि हा वरती किल्ल्याचा डोंगर आहे पूर्ण.
महाराष्ट्राचं सौंदर्य. बट दुर्भाग्याची गोष्ट की ते आपण जतन करत नाहीये. म्हणजे आपले गडकोट किंवा आपली मंदिरं जशी जपायला पाहिजेत तशी जपली जात नाहीये. नाही तर आपल्याकडे बघण्यासारखं भरपूर काही आहे. चला उतरूया मित्रांनो घाट. रस्ता बघू शकताय कसा बारीक आहे. हा आपला निसर्ग. मित्रांनो आपण जस्ट प्रतापगड तुम्हाला आता वरती दिसेल बघा. झूम करून दाखवतो पूर्ण प्रतापगड. तर हा पूर्ण प्रतापगडाची माची दिसत असेल इथून. झूम संपला आपला आता. तर हा आहे प्रतापगड जो की आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघताय. हे बघा. तर कसा वाटला प्रतापगड? बघू शकताय मित्रांनो सूर्यास्त व्हायची वेळ झालेली आहे. मस्त असा सूर्यास्ताचा टाइम आणि आपण रोह्यामध्ये पोहोचलोय. आणि आपली 1400 किलोमीटरची जर्नी 2 दिवसात संपते. तर परवा रात्री आपण सूर्यास्ताला तिरची मधून सुरू केलेली जर्नी आज आपण रोह्यामध्ये सूर्यास्ताला पोहोचलोय. तर भरपूर फास्ट आणि भरपूर मस्त असा प्रवास, भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर केल्यात. तर आता फक्त शेवटचे काही क्षण या सिरीजचे कोचिया कंपनीच्या गेट वरती गाडी खाली करून घेऊया, कारण आपली वाट बघत तिथं माणसं थांबलेली आहेत. तर चला आता इथून घ्यायचं आहे आपल्याला लेफ्ट. आणि 6 वाजलेत मित्रांनो, आपण पोहोचलोय कंपनीत आणि इकडे आहे अनलोडिंग पॉइंट. कसं आहे मित्रांनो, आपल्याला त्याला फॉलो करत जायचं आहे आता. तर त्यावरतून ते रोल असे रोलिंग करणार आणि अनलोडिंग करणार. क्रेनच्या मागे मागे आपण चाललोय गाडी खाली करायला. क्रेनची डायरेक्शन बघा, इकडल्या 2 रेड पट्ट्यामध्ये 1 ब्लू पट्टी, त्याच्या पुढे गाडी न्यायची नाही. हे बघा समोरच मित्रांनो जे रोल दिसत आहेत हे ग्रीन कलरचे, तर हे रोल होते आपल्या गाडीमध्ये 4. तर झाली गाडी खाली, घेऊया आता बाहेर जाऊन. तर फायनली मित्रांनो आपण कंपनीच्या बाहेर आलोय आणि 1400 किलोमीटरची आपली जर्नी कंप्लीट झाली आहे 2 दिवसात. 48 तासात आपण 1400 किलोमीटरचं अंतर कव्हर केलंय. मस्त अशी सिरीज होती, लय गोष्टी कव्हर झाल्यात आणि तुम्ही सगळ्याच बघायला आवडल्या असतील. तर चला मित्रांनो फायनली आता ह्या सिरीजला बाय बाय करायची वेळ आली. तिरची सिरीज नक्कीच आठवणीत राहील, कारण जातानाही चांगला रिपोर्ट होता, येतानाही चांगला रिपोर्ट होता. म्हणजे आपल्याला हे 24,000 रुपयाचं बुकिंग मित्रांनो येताना लागलं होतं 1400 किलोमीटरसाठी. तर ठीकठाक रेट आहे, चांगला आहे असंच म्हणता येईल, कारण साऊथ साईडने रेट बरेच पडलेत, त्यातले त्यात तिरचीमधून चांगलं बुकिंग भेटलं. तर चलो फायनली आपण आता हिशोब काढूया हे ट्रिपचा. तर मित्रांनो 5% कमिशन होतं, म्हणजे ते 1500 रुपये आपले जातील.
त्यानंतर डिझेल खर्च आपण 9,000 रुपयाचा भरला होता डिझेल, आणि टोल खर्च आलाय 800 रुपये. तर 111 रुपये आपला टीपी खर्च आलता. 200 रुपये एंट्रीला गेले. तर असा 12-12,500 रुपयापर्यंत आपला खर्च आलाय. आणि ह्या ट्रिपमध्ये मित्रांनो आपल्याला कमीत कमी 10 ते 11,000 रुपये शिल्लक राहते. तर ठीक आहे, ट्रिप म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला 12 दिवसाच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन काढलं तर पर डे 2,000 रुपये आपलं प्रॉफिट ह्या ट्रिप मागे सुटलेलं आहे. तर मस्त असा रिपोर्ट झाला. तर फायनली मित्रांनो आता इथून पुण्याला निघायचं आहे. हिंजवडी आहे 130 किलोमीटर. 130 किलोमीटरचं रनिंग आहे. 3-4 तास तरी आपल्याला लागतील ताम्हिणी घाटातून जायचे. तर इथून आता निघूया, घरी जाऊया आणि आराम करूया. तर सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि जर सिरीज आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, कारण भरपूर सारे नवीन नवीन गोष्टी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बघायला भेटतात. मंदिरं बघायला भेटतात, दर्शन होतं आणि प्रवास पण होतो. तर चला मित्रांनो, फायनली ही सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय आणि गुड नाईट.